खरं तर प्रथम तुम्ही विरोध दर्शवला होता, त्या दरम्यान काही मराठा बांधवाकडून तुम्हाला फोन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आले होते. नेमकी कशा प्रकारे किंवा धमकावलं वगैरे होतं का त्या दरम्यान? आता साहेब कसं असतं, एक काडी लावल्याच्या नंतर जाळ मोठा होता, तर मला जाळ मोठा होऊन द्यायचा नव्हता. मला जे कळलं ते मी बोललो होतो आणि एकच वेळेस बोलत असते. कुठल्या काही गोष्टीच्या काळजी त्याला नेहमी बोलत नसते. तर अशा पद्धतीने आपण भरपूर त्या समाजाने त्रास दिला आणि माझ्या इतका त्रास म्हणजे सामान्य माणसाच्या हिशोबाने माझ्या इतका त्रास जर पाहिला तर माझे म्हणजे मंडळी आणि मुलगा मला लघवीला पण बाहेर जाऊन 2 महिने देत नव्हते. लघवीला पण दोघं राहायचे. म्हणजे इतका त्रास. ज्यावेळेस 10% काहीतरी यायचं डिक्लेअर झालं त्यावेळेस जेवढा गुलाल गावात उडाला नसेल, 1 DJ लावून माझ्या घरावर झाडं तर 2 गोणे गुलाल निघाला. इतका गुलाल उधळलेला. किती दिवसातून त्या दरम्यान किती फोन यायचे एकंदरीत तुमच्या? गिळामध्ये सरासरी हलक्या हाताने कमीत कमी माझा अंदाज 1000च्या आसपास धमक्याचे फोन येत. 1000 तरी यायचे. रातचं तुम्हाला सांगतो, झोपायचं जर झालं तर मला म्हणजे तो प्रश्न विचारला का तर मला तुम्हाला सांग बोलता पण लय त्रास भोगला सर. पण परमेश्वर माझ्या मागं होता. मी सत्य बोलणारा माणूस आहे, माळकरी माणूस आहे. मला काही खोटं नाटक जमत नाही. आणि मी एकच विचार केला होता, ज्या वेळेस मी आजही बोलतो, पहिला बोलतो एक माझ्या ओबीसी बांधवाच्या हिताकरता बोलतो. माझ्या ओबीसी बांधव कष्टकरी लोक आहेत, ऊसतोड कामगार आहेत, कोणी बिचारे 1-1, 2-2 घरदार वारके नावाचे याचे त्याचे चांभाराचे घर आहेत, कामं करते. ₹1, ₹2, ₹10 कमवून आपले खाते. ह्या समाजाच्या हिताकरता बोलतो.